संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातलेलं आहे। त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय। पळशी या गावात शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय। नदी नाल्यांना पूर आलाय। पळशी गावामध्ये मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पाण्यानंतर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर ही नुकसान झालेली शेती आहे। आपल्या समोर जे हे दिसतंय ते तुरीचं पीक आहे। ते तुरीचं पीक पाण्याने पूर्णपणे या ठिकाणी झोपलेलं उद्ध्वस्त झालेलं या पिकाचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या समोरचं हे दुसरं वावर जर आपण बघितलं तर या वावरामध्ये सुद्धा तुरीचं आणि शेंगदाण्यांचं पीक होतं ते सुद्धा पूर्णपणे नुकसान झालेलं आणि हा सगळा जर आपण संपूर्ण पट्टा एका नजरेच्या टप्प्यात जर बघितला तर हे सगळं नुकसान जे आहे ते शेतीचं झालेलं आहे। या नाल्याच्या कडेला असलेल्या नदीच्या कडेला असलेल्या दोन्ही बाजूच्या शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण जो हा नाला बघता याच नाल्याला प्रचंड मोठा पूर आला होता। वर डोंगरात ढग सदृश्य पाऊस झाल्यानंतर इथं मोठं नुकसान झालेलं हे शेंगाचं पीक आहे। आपण जर बघितलं तर पूर्णपणे माती खरवडून गेली आहे आणि या संपूर्णपणे शेंगा ज्या आहेत त्या उघड्या पडलेल्या आहेत आणि या सगळ्या वावरातच सगळीकडे ही जी शेंग आहे ती पूर्णपणे उघडे पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि या नाल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेकडो एकर शेतीचं सुद्धा असंच नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हे सगळे शेतकरी हवालदिल आहेत। नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते शेतकरी करतायत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल? भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे तूर, मक्का, कपाशी आणि द्राक्ष, डाळिंब बागाचं मोठ्या प्रमाणात इथे जवळपास 200-250